मध्ये तर एक चांगलं कॉन्टेस्ट प्रेक्षकांसाठी नक्कीच आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये त्या संघाचा खेळ कसा राहणार आहे. दर्शन पाटील तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळतो. जीत पाटील जो हेल्मेट तोड गोलंदाज म्हणून ओळखला जातो, खूप चांगला बाउन्स तो देतोय बॉलला. जीत उंचीचा खूप चांगला वापर ॲज अ बॉलर नेहमीच करत असतो. त्यानंतर एक्सपिरियन्स कंपेनर दीपक पाटील तुम्हाला या टीमला लीड करताना पाहायला मिळणार आहे. तर हा देखील एक रफ अँड टफ सामना प्रेक्षकांसाठी ठरणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पण मी मित्र विनंती करतोय की प्रेक्षकांना जास्त वाट पाहण्यास लावू नका आणि सामना लगेच सुरू करा. जी हाँ, पहले ही काफ़ी देर हो चुकी है इस मैच के लिए और दर्शक और ज़्यादा शायद इंतज़ार नहीं करना चाहेंगे. तो खेल की शुरुआत होने जा रही है. पहला ओवर लेकर दर्शन तैयार होते हुए, बहुत ही बेहतरीन हरफन मौला खिलाड़ी है दर्शन. अपने इम्प्रोवाइज बैटिंग स्टाइल के लिए वो जाने जाते हैं, जिस तरह से वो स्वीच हिट लगाते हैं. लेकिन इस मैच में वो गेंदबाजी से शुरुआत करने वाले हैं, तो गेंदबाजी भी उनकी ज़बरदस्त रहती है. अच्छी रफ्तार है उनके पास. ज़रूर बॉलिंग रनअप उतना बहुत लंबा नहीं है, लेकिन अच्छी रफ्तार के साथ बॉलिंग कर सकते हैं. पहली गेंद का सामना करने के लिए दाहिने हाथ के बैट्समैन तैयार होते हुए अक्षय सोनी आणि मानस पाटील नाशिक यांच्याकडून वडगर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. पहली गेंद हवा में है. ओ डाइव लगाकर कैच करने का प्रयास था वहां पर स्टंप्स के पीछे. बहुत बढ़िया कोशिश सागर द्वारा, लेकिन गेंद हाथ से चिटक गई है और पहली गेंद पर बाल बच गए हैं. अक्षय सोनी फ्लिक करने का प्रयास किया था, बैट का किनारा लगा था और काफी देर गेंद हवा में रही थी, लेकिन क्या लाजवाब एफर्ट है. क्या बात आहे. शरीरयष्टी भरभक्कम होती दर्शन पाटीलच्या बॉलला. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला बॉलला टर्न करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही. या त्या ठिकाणी सर्वस्व झोकून दिलंय. जर हा झेल कंप्लीट केला असता तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीमध्ये जाऊन बसला असता, तो म्हणजे क्षेत्ररक्षक सागर. कमाल का एफर्ट. एक तो भारी भरकम शरीर है मनीष सागर का, और जब आपका शरीर भारी भरकम होता है तो इस तरह से डाइव लगाकर कैचेस लेना कभी भी आसान नहीं होता है. लेकिन 100% एफर्ट, 100% कमिटमेंट क्या होता है वो पहली गेंद पर देखने को मिला है. बहुत ही सनसनीखेज शुरुआत हुई है इस मैच की. पहली गेंद पर 1 रन. आकाश पाटील नाशिक यांच्याकडून दीपक पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहे. शुभेच्छांचा वर्षाव या दोन्ही संघांवर होतोय. पाहूया मात्र त्यांचा उपयोग होतोय का. आता पहिल्या बॉलवर 1 धाव कंप्लीट केली गेली. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आता फलंदाज देतोय योगेश. बायत के बल्लेबाज है. राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर जीतू पैकर्स की ओर से. आगे निकले, लेकिन बल्ले का बाहरी सिरा लगा है. अच्छी गेंद थी, फुलर लेंथ. एक और सिंगल यहाँ पर आता हुआ जीतू पैकर्स नवगढ़ टीम के लिए. तो शुरुआत में ही ये नज़र आ रहा है कि बैटिंग करना उतना आसान होने वाला नहीं है. एक तो वडगर यहाँ की स्थानीय टीम है, यहाँ की परिस्थितियों से अच्छी तरह से वाकिफ़ है. नवगढ़ टीम काफ़ी दूर से यहाँ पर पहुँची है, तो चुनौती भरा काम है. लेकिन तभी तो मज़ा आता है ना. चुनौतीपूर्ण काम आपके सामने होता है तो वही काम करने में अच्छा मज़ा आपको आता है. एक्झॅक्टली. नवगर संघाचा अभ्यास देखील परिपूर्ण आहे, कारण कित्येक स्पर्धा त्यांनी त्या भाईंदर मीरा भाईंदर पालघर परिसरात खेळलाय. तर मला असं वाटत नाही की नवगर संघात थोडंसं कठीण जाईल या सामना खेळताना. कदमों का इस्तेमाल, ऊंचा उठा दिया है, टाइमिंग लाजवाब. ओ कैच ड्रॉप, हाथ से चिटकी गेंद और मैदान के बाहर. सिक्सर. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. तर पहिला विकेट मिळालेला आहे. अक्षय सोनीला 2 जीवनदानं मिळाली होती. एक शॉर्ट फाईनल, एक रिजनमध्ये, एक वाईड ऑफ लॉंग ऑन रिजनमध्ये. मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचा अट्टहास बांधलाय, प्रयत्न करत होता, पण त्या ठिकाणी मात्र त्याच्या नशिबात तंबूच्या दिशेने परत जाणं लिहिलं होतं आणि त्यानंतर झेलचीच्या स्वरूपात फलंदाज पहिला बाद होतोय 8-10 वाजता. अक्षय सोनीला परतावं लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. सत्या नए बल्लेबाज के रूप में. अक्षय को कहीं ना कहीं थोड़ा सा संयम दिखाने की आवश्यकता थी. एक तो 2 कैचेस उनके ड्रॉप हुए थे,
क्रीज पर टिके रहना बहुत ही महत्वपूर्ण था उनके लिए, उनकी टीम के दृष्टिकोण से, लेकिन ज़्यादा कहीं ना कहीं जल्दबाजी की उन्होंने और आखिरकार जल्दबाजी का शिकार बन गए और किस्मत ने भी आखिरकार साथ छोड़ ही दिया। मग 4 षटकांचं अजयसर क्रिकेट आहे आणि त्यामुळे प्रत्येक फलंदाजाचा हा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये बनवल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर रात्रीचं सत्र आहे, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये तितक्याशा धावा बनू शकत नाही. त्यामुळे फलंदाज पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये असफल ठरलाय फलंदाज अक्षय सोनी. आउट होने से पहले 7 रनों का योगदान उन्होंने दिया अपनी टीम के लिए। टीम का टोटल है इस समय 8 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल प्रगति पर। टॉस इस मैच का वडगर टीम ने जीता था और पहले गेंदबाजी उनके कप्तान ने चुनी। दर्शन चतुर गेंदबाज है, क्रीज का बहुत अच्छा उपयोग करते हैं बॉलिंग में। क्रीज के कोने से खासतौर पर ज़्यादातर आपने देखा है कि उन्होंने गेंदबाजी की है। अगली गेंद सामना करेंगे सत्या। बैकफुट पर जाकर पुल करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए वहाँ पर। कोई भी रन नहीं मिलेगा इस गेंद पर, डॉट गेंद। मला एक आवडतो गुण तो म्हणजेच गोलंदाज दर्शनचा की तो स्पिन अटॅक देखील तितकाच ताकदीने करतो आणि वेगवान पेस गोलंदाज मीडियम पेस गोलंदाज देखील तितकाच ताकदीने करतोय आणि त्यामुळे फलंदाजाला गणित मांडणं चुकीचं ठरते की पुढचा बॉल कसा असणार आहे, स्पिन अटॅक की पेस. जी हाँ, चतुराई यही तो है। समझ में नहीं आता है कई बार बल्लेबाजों को, गेंद जब हाथ से रिलीज होती है तो उसको परख पाना उतना आसान नहीं होता है। क्रीज में थोड़ा पीछे जाकर हुक करने का वहाँ पर प्रयास किया था सत्या ने। अभी अभी क्रीज पर आए हैं दर्शन। एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद फ्लिक कर दिया है। शानदार टाइमिंग और प्लेसमेंट लाजवाब। गेंद सीमा रेखा के बाहर, पहले बाउंस पर खूबसूरत चौका। अक्षय सोनी जो मुख्य स्ट्रायकर होता जितू पॅकर्स नवघर संघाचा, त्याला परत पाठवण्यात यशस्वी झालेला आहे तो म्हणजेच गावदेवी वडगर संघ. आणि जितू पॅकर्स नवघर संघाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा जोडलेल्या ही जमेची बाजू ठरलेली आहे. तर मिक्स्ड ओव्हर राहिलेलं आहे. पहिलं षटक दोन्ही संघांसाठी फायदेशीर राहिलेलं आहे. जी हाँ, आपकी नज़र से ये मिक्स ओवर, लेकिन मैं मानता हूँ कि कहीं ना कहीं बल्लेबाजों के पक्ष में थोड़ा सा ओवर रहा है। हमने देखा है पहले 3 रातों में यहाँ पर खेल किस तरह से चला है। 8-9 रन प्रति ओवर के हिसाब से भी रन्स बनाना मुश्किल साबित हुआ है। पावर प्ले का ज़रूर लाभ उठाया गया है। अक्षय सोनी के बल्ले से एक सिक्सर निकला और सत्या के बल्ले से ये खूबसूरत चौका। क्या शानदार बॉटम एंड का इस्तेमाल किया था उन्होंने, हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेला था, स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में। खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या परिसरापासून दूर येऊन आणि वेगळ्या संघाची, ज्या संघासोबत दोन हात कधीच केले नाही आहेत आणि त्या संघासमोर खेळणं, कारण गोलंदाजाचा अभ्यास नाही आहे, या महत्त्वाच्या गोष्टी दोन्ही संघांना एकमेकांचा अभ्यास नाही आहे. तरी देखील आता हा सामना मात्र रंगतदार अवस्थेत जाईल यात तीळ मात्र शंका नाही. धावसंख्या 1 गडी बाद 12, गोलंदाजी मार्कवर जीत पाटील. जीत पाटिल एक और हरफन मौला खिलाड़ी। ऑलराउंडर्स की कोई कमी आपको नज़र नहीं आएगी वडगर टीम में, एक से बढ़कर एक ऑलराउंडर्स उनके पास है। अच्छी गेंद, आगे निकले थे बल्लेबाज, जानबूझकर गेंद की जो लंबाई थी उसको थोड़ा सा खींचा गेंदबाज ने अपनी तरफ, लेकिन हल्के हाथों से खेला, टर्न किया ऑन साइड में और सिंगल लेते हुए बायात के बैट्समैन योगेश। ये अच्छी सोच है, अच्छी गेंद आती है तो उस पर सिंगल डबल आपको लेते रहना है। स्ट्राइक को रोटेट करते रहेंगे तो बॉलर पर भी थोड़ा सा दबाव ज़रूर बरकरार रहेगा। काही खेळाडू त्यांच्या गोलंदाजीमुळे ओळखले जातात, त्यातल्या त्यात जीत पाटील हा त्याच्या मीडियम पेस आणि पेस गोलंदाजीमुळे ओळखला जातो आणि बाउन्सर खूप चांगला हाताळतो. आणि यावेळेस पहिला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि त्यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न सत्याचा फसला. एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली, धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वर. सत्या 4 पर, योगेश 2 पर। अक्षय सोनी एकमात्र आउट होने वाले बल्लेबाज इस पारी में जिन्होंने 7 रनों का योगदान दिया। टॉस में कप्तान उदय पाटिल ने कहा था कि 40 से अधिक रन्स बनाने का उनका प्रयास होगा, जो कि एक अच्छी सोच है। लेकिन देखिए, बोलना बहुत आसान होता है, करना उतना ही मुश्किल होता है। बल्लेबाजों ने शुरुआत भी अच्छी की है, लेकिन अभी भी ढेर सारा खेल बचा हुआ है इस पूरे मैच में। जीत पाटिल राइट आर्म ओवर द विकेट। हेलीकॉप्टर उड़ाया है, गैप में खेलने का प्रयास, अच्छा स्ट्रोक है, कम से कम 2 रन लेना चाहेंगे। यहाँ पर तालमेल की कमी, मौका बन गया है रन आउट का। दोनों ही गाड़ियाँ एक ही पटड़ी पर और ऐसे में एक्सीडेंट तो होने ही वाला है। देखना है अभी कौन सा बैट्समैन यहाँ पर आउट हुआ है।
जितू पैकर्स नवगर टीम के उदय पाटील। दहशत जी होती गेल्या दशकामध्ये ती दहशत या मैदानामध्ये पाहायला मिळेल का हे देखील महत्त्वाचं आहे, कारण संघाला गरज आहे चांगल्या फलंदाजी। 2 गडी बाद 14 धावा जितू पैकर्स नवगर। आते ही करारा पुल शॉट, फील्डर है वहां पर लेकिन गैप में खेल दिया है। जबरदस्त शुरुआत करते हुए उदय पाटील 6 रन। धन्यवाद हिस्ट्री कॉमेंट्री इज बॉक्स। रिपीट। या ठिकाणी मंगलदास म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले। के ट्रॉफी 2021 मध्ये साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। हिस्ट्री इज रिपीटिंग इटसेल्फ असं आपण म्हणू शकतोय। जसा तुम्ही उल्लेख केला होता की तुम्ही राजीव गांधी चषकामध्ये या फलंदाजाला 5 बॉल्समध्ये 5 षटकार खेचताना पाहिलंय आणि तशीच धुव्वादार फलंदाजी 8 वर्षानंतर तुम्हाला या के ट्रॉफीमध्ये उदय पाटीलची पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर। मला वडगरची गोलंदाजीमध्ये स्ट्रेंथ तितकीशी जाणवत नाही ज्या वडगर संघाला मी ओळखतोय कित्येक वर्षांपासून। जी हाँ, और कई सारे मुकाबले मैंने देखा है कि उन्होंने गेंदबाजी के बलबूते पर जीते हैं, लेकिन आज बॉलिंग उतनी धारदार अभी तक नज़र नहीं आई है। हल्के हाथों से कट किया है। बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी गेंद पर आते हुए इससे पहले कि फील्ड किया जाता 1 रन लेने का अवसर। इसे कहते हैं सूझबूझ भरी बल्लेबाजी। जब कमज़ोर गेंदें मिल रही है, उनके पाले में गेंद मिल रही है, उनके स्ट्रांग जोन में गेंद आ रही है, तो उसको मैदान के बाहर मार रहे हैं और अच्छी गेंदों को सम्मान देते हुए स्ट्राइक रोटेट करते हुए उदय पाटील। आणि पहुंच चुके महत्त्वाचं हैं आहे 20 पर। शफल होऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न कित्येक फलंदाज करत असतात, पण यावेळेस मात्र संयमाने क्रिकेट खेळत आहेत। षटकार देखील येत आहेत आणि सिंगल डबल सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर। गेंदबाजी कर रहे हैं संजोग। इस बार गेंद बाहर की तरफ कटी थी, विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकी और ऐसे लगता है कि शायद वहां पर मौका बना था, लेकिन कोई नुकसान नहीं। क्रीज पर बल्लेबाज है उदय पाटील और अक्षय पाटील। 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। टॉप ऑर्डर के तीनों बल्लेबाज पवेलियन में। 7 रन बनाए अक्षय, सोनी ने, योगेश 2 रन बनाकर आउट हुए, सत्या ने 5 रन बनाए, रनआउट का शिकार हुए थे। गेंदबाजी पहला ओवर दर्शन ने किया, दूसरा जीत पाटिल ने, और अब संजोग गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। और नीचे रहती हुई गेंद लॉफ्ट करने का प्रयास कर रहे थे वहाँ पर बैट्समैन अक्षय, लेकिन कोई संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में, और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति। ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से मनीष इस समय रन्स बनाए जा रहे हैं। 36 रन 3 विकेटों के नुकसान पर। एका बाजूने उदय आपली जादू दाखवतोय, आपला अनुभव पणाला लावतोय, आक्रमकता सिद्ध करतोय, पण अक्षय पाटील त्याकडे स्ट्रगल करतोय। अजूनपर्यंत अक्षयच्या बॅटमधून एकही धावलं नाही आहे। महत्त्वाचं आहे तुमच्या साथीदाराला साथ देणं। 36 धावा धावफलकावर आहे, 3 षटकांची समाप्ती झाली आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि नक्कीच आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय, पण फक्त एकाच फलंदाज खेळून चालत नाही, तर तुमच्या साथीदाराने साथ देणं गरजेचं आहे। जर आपण वडगर संघाचा विचार केला तर दर्शन पाटीलने खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यांना 1 गडी मिळालाय। जीत पाटीलने खर्च केल्यात 10 धावा, 1 गडी मिळालाय आणि संजोग पाटील थोडासा महागडा ठरलेला आहे, 14 धावा खर्च केल्यात। म्हणजे तिन्ही गोलंदाज या ठिकाणी थोडासा कमी दर्जाचा खेळ करतायत वडगर संघासाठी। और देखिए 3 ओवर के खेल में हमने देखा है कि 4 छक्के लगे हैं, जिसमें से 3 छक्के उदय पाटिल के बल्ले से निकले हैं, 1 सिक्सर अक्षय सोनी ने जड़ा था और 1 चौका भी लगा है। यानी कि बाउंड्रीज का जो परसेंटेज है वो अच्छा खासा देखने को मिला है। और यदि कम ओवर्स में आप ज़्यादा से ज़्यादा बड़े शॉट्स खेलोगे तो अच्छा खासा टोटल जरूर आप बना सकते हो। सर डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील आपण विचाराधीन घ्यायला हवा, कारण आतापर्यंत या डावामध्ये एकूण 7 किंवा 8 डॉट बॉल्स देखील जितू पैकर संघाने हाताळलेले आहेत। जी हाँ, डॉट गेंदें भी खेली है, लेकिन जब आप बड़े शॉट्स खेलते रहते हो तो शायद वो डॉट गेंदों का उतना ज़्यादा दबाव बनता नहीं है। स्ट्राइक रोटेशन भी थोड़ी बहुत होती रही है। स्ट्राइक इस समय उदय पाटिल के पास नया ओवर लेकर हेमंत। अच्छी गेंद ब्लॉक होल में आती हुई सम्मान देना पड़ा है, लेकिन फॉलो थ्रू में रोक नहीं पाए, और जो गेंद डॉट होनी चाहिए थी उस पर सिंगल बनता हुआ ऑफ स्ट्राइक हो गए उदय पाटिल। खूप कठीण असते फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता हेमंतने, पण तो प्रयत्न थोडासा कमी पडला आहे आणि एक धाव पूर्ण करून स्ट्राइक रोटेट होते। पुन्हा एकदा स्ट्रगलर बॅट्समन खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय पाटिल। देखना है कि अक्षय की क्या रणनीति रहती है, क्या उदय को फिर से स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे या फिर बड़ी शॉट्स के लिए जाएंगे। बड़े स्ट्रोक की कोशिश, बहुत ही सुंदर ऑफ ड्राइव, लोअर फुल टॉस गेंद सामने खेल दिया है वी में, लॉन्ग ऑफ मौजूद है वहाँ पर, और सिंगल लेते हुए इस दफ़ा बैट्समैन अक्षय पाटिल। अब जाकर उनका खाता खुला है तीसरी गेंद पर।
जबकि बल्कि चौथी गेंद पर, जी हाँ, ये जानकारी हम तक पहुंचाते हुए स्कोरर अल्पेश गायकवाड 4 गेंदों पर एकमात्र रन वो भी अभी अभी बनाया है अक्षय ने. पण या षटकामध्ये सेन्सिबल क्रिकेट आहे. या ठिकाणी अक्षयचं स्ट्राईकवर येऊन पोचवले. उद्याला धावसंख्या 38. इस बार पटकी हुई गेंद पुल किया है, मिस टाइम कर बैठे और एक आसान सा कैच डीप स्क्वेरिश मिड विकेट की दिशा में. कोई गलती नहीं की फील्डर ने. ये कहीं ना कहीं हालांकि मजबूत पक्ष माना जाता है उदय पाटिल का. शॉर्ट पिच गेंद पर बहुत बढ़िया पुल शॉट लगाते हैं, लेकिन इस दफा मिस टाइम कर बैठे. पूर्ण वडगर गाव या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलंय. आपण पाहू शकतो आमच्या अतिथी कक्षाच्या डावीकडे पूर्ण वडगर गावाचे समर्थक जल्लोष करताय. जसा विकेट गेल्यानंतर आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय, शॉर्ट बॉल होता आणि त्यावेळेस प्रॉपर पोझिशन घेतली गेली नाही. ताकद थोडीशी कमी मिळाली, एलिव्हेशन कमी मिळालं आणि मिड विकेट रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. प्रॉपर पोझिशन आणि एक सोपा झेल कंप्लीट केलाय. हदरा बसतोय तो म्हणजे चौथा टीम जीतू पॅकर्स नवगरला. एक बात ये भी है कि गेंदबाज ने ज़्यादा गति भी उनको दी नहीं थी. शॉर्ट ऑफ लेन गेंद ज़रूर थी, लेकिन जिस रफ्तार की उम्मीद बैट्समैन को थी शायद उतनी रफ्तार गेंद में नहीं थी, जिस वजह से ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए. और ये देखिए, ये जुनून है के ट्रॉफी का. दर्शक कहाँ कहाँ से मैच का लुत्फ उठा रहे हैं. वडगर गावाचे समर्थक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जल्लोष करतायत वडगर ग्रामस्थांसाठी. क्या बात आहे. बघा, आवाज ऐकायला मिळाला असेल तुम्हाला. पारी में 3 गेंदें शेष है. स्कोर इस समय 38 रन 4 विकेटों के नुकसान पर. लेकिन बेहतरीन पारी खेली कप्तान उदय पाटिल ने. आउट होने से पहले 21 रनों का योगदान दिया जीतू पैकर्स नवगर टीम के लिए. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अवि स्ट्राईकवर असेल. जी हाँ, अविनाश बेहतरीन यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर और काम तमाम होता हुआ बैट्समैन का क्लीन बॉल्ड. क्या बात आहे. प्रश्नाचं उत्तर नव्हतं, अनुत्तरित असा प्रश्न विचारला गेला होता हेमंत पाटीलच्या माध्यमातून. आणि अविनाश पाटील खेळताना बघा, खूप चांगला हा पिचिंग, अक्षरशः तो क्रशिंग यॉर्कर, यष्टांचा वेध घेणारा बॉल होता. आणि जरी शरीराचा संपर्क जरी झाला असता तरी पायचीच्या स्वरूपात फलंदाजाला बांधून परतावं लागलं असं. पूर्णपणे यावेळेस स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि त्रिपळीच्या स्वरूपात फलंदाज बाद. अवी बॅक टू डगआउट, बॅक टू पॅवेलियन. वडगर के समर्थक काफ़ी खुश, लेकिन नवगर टीम ने भी अच्छा खासा स्कोर तो बना ही लिया है. हालांकि इस अंतिम ओवर में लाजवाब गेंदबाजी देखने को मिल रही है हेमंत द्वारा. जिसका कोई नहीं होता है जवाब, उसे ही कहते हैं लाजवाब. और एक लाजवाब परफेक्ट यॉर्कर गेंद हमने देखी. 2 गेंदों पर 2 विकेट्स इस ओवर में अब गिरे हैं. हैट्रिक का मौका है हेमंत के पास. और ये आकर्षक स्पोर्ट्स साइकिल्स आपके स्क्रीन पर बेस्ट बैट्समैन और बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ग्रामीण से जो खिलाड़ी रहेंगे उनको मिलेंगे. आपल्याला 1 वर्ष लागेल बॅट्समनला बॅटर बोलण्यासाठी, कारण आपल्याला सवय लागली आहे बॅट्समन बोलण्याची. पण नक्कीच आम्ही देखील आमच्या सवयीमध्ये बदल करू आणि नक्कीच आगामी काळामध्ये तुम्हाला बॅटर, वारंवार बॅटर हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धावसंख्या 5 गडी बाद 38. जी बिल्कुल बिल्कुल. नए बैटर आए हैं. सचिन उछाल दिया है गेंद को. हैट्रिक का मौका यहाँ पर. गेंद के नीचे जीत पाटिल और कैच लपक लिया है. हैट्रिक पूरी. आई तुझ्या डोंगरावर
रूम बनवणं हे देखील एक वेगळीच कला आहे आणि त्या ठिकाणी अविनाशने खूप चांगली कला ती अवगत केलेली आहे. जागा बनवून पाहिलं होतं की कवर्स रिजन रिकामी आहे, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला आहे आणि एक सहज सोपा चौकार आपल्या संघासाठी कंप्लीट केलेला आहे. धावसंख्या झाले 4 धावा. राजगोलंदाजी मार्कवर अक्षय सोनी, राईट आर्म राऊंड विकेट. वा वा वा, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी अक्षय सोनीने हाताळलेली आहे आणि आता कुठेतरी दिशा बदलण्याचा फायदा होतोय अक्षयला. अच्छी सोच और अच्छी लाइन पर भी ये गेंद थी. उन्होंने देखा कि फिर से थोड़ा सा रूम बना रहे हैं, थोड़ा सा लेग स्टंप की तरफ जाते ही है शॉट खेलने के लिए. और गेंदबाज भी चतुर है अक्षय सोनी, उनको शायद पता चल गया है कि स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में रूम दिया जाएगा, तो उसका फ़ायदा उठाएंगे ये बल्लेबाज. अक्षय यावेळेस चांगली ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह मिड विकेट रिजनमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल. चांगलं पद्धतीचं क्रिकेट हे दोन्ही संघ खेळणार आहेत, कारण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या गावच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्यासाठी जिकरीचे प्रयत्न दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे बिनबाद 5 गावदेवी वडगर. वाकई में क्वालिटी टेनिस बॉल क्रिकेट देखने को मिल रहा है. अच्छी नोकझोंक शुरुआत से ही देखने को मिल रही है. अभी पाटिल को फिर से रूम नहीं दिया, कहीं ना कहीं उनके पैरों की तरफ गेंदबाजी करने का प्रयास. अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस ऑन साईडला पुल करायचा होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. दीपक पाटील स्वतःवर नाराज असतील. लेग बाय चिखून पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि एक धाव आम्ही ॲड करणार आहोत धावफलकामध्ये. धावसंख्या 6 झाली आहे. दीपक पाटील देखील एक ॲग्रेसिव्ह बॅट्समन आहे. बडगर टीमसाठी कित्येक वर्षापासून ते लीड करत आहेत आणि त्यांची लीडरशिप या सामन्यामध्ये तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. निश्चित रूप से जिस तरह से नवगढ़ टीम के लिए उदय पाटिल है, उसी तरह से ये अनुभवी खिलाड़ी है दीपक पाटिल वडगर टीम के लिए. बहुत बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर. अच्छी बैटिंग करनी होगी मैच को जीतने के लिए. फुल टॉस बॉल उडवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत बॉल मात्र पोहोचतोय का सीमारेषा पार. मिळतोय दर्जेदार चौकार. 4 धावांची वाढ. धावसंख्या 10. कहीं ना कहीं कमज़ोर गेंद थी, फुल टॉस थी, जूसी फुल टॉस, उसका पूरा फ़ायदा उठाते हुए और एक बार फिर से पावर प्ले का लाभ उठाते हुए जो मिड विकेट का खिलाड़ी है वो लगभग स्क्वेयर लेग की तरफ था. थोड़ा सा स्क्वेरिश मिड विकेट था, लेकिन खेला गेंद को थ्रू स्क्वेयर लेग और चौका बटोर लिया अभी ने. अक्षय स्टेप आउटून खेळायचं होतं, पाहिलं होतं वी मध्ये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ओपन आहे. त्या ठिकाणी खूप चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक केला येतोय अक्षय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जवळपास काऊ कॉर्नर मिड विकेट रिजनमधून लॉंग ऑन पर्यंत जाऊन त्याने आपल्या संघासाठी 2 महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या आहेत. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती बघा, स्टेप आउट झाले होते आणि चांगली विचारसरणी बघा. व्ही शेपमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ओपन होतं आणि त्याला माहिती आहे की धावा मिळतील आणि खूप चांगला प्रयास त्या ठिकाणी अविनाश पाटलाचा. एका षटकाची समाप्ती. धावसंख्या 12. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. के ट्रॉफी 2021 मध्ये ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, व्यासपीठावर स्थानापन्न झालेले कालवार गावचे सन्मान्य मंगलदास म्हात्रे साहेब, जे शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत, आपले साहेब मनापासून हार्दिक स्वागत आहे. कालवारचे माजी सरपंच गुरुनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय. तदनंतर प्रभाकर म्हात्रे साहेब, कालवारचे माजी उपसरपंच, तसेच कालवार गावचे उद्योगपती मधुकरजी म्हात्रे साहेब यांनासुद्धा आपण टी व्ही स्क्रीनवर या तिन्ही मान्यवरांना पाहतोय. तदनंतर माजी उपसरपंच कालवारचे संदेश म्हात्रे आदी मान्यवरांना आपण व्यासपीठावर पाहतोय टी व्ही स्क्रीनवरती. तसेच या ठिकाणी सुषमाताई जालिंदर पाटील, ज्या विद्यमान सरपंच आहेत वडगर ग्रामपंचायतीच्या, त्यांच्या बाजूला आपण बघतोय जालिंदर पाटील साहेब, जे समाजसेवक वडगर. हे दोन्ही मान्यवरांना आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय. त्यांच्या बाजूला नवनाथ पाटील, जे उत्कृष्ट सिंगर आहेत. तसेच त्यांच्या बाजूला मंगलदास म्हात्रे साहेब, जे शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच गणेशजी पाटील, वडगर गावचे समाजसेवक. या सर्व मान्यवरांचं के ट्रॉफी 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. 2 धावांची पेनल्टी ॲड केली जाईल. गावदेवी वडगर संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा ॲड केल्या जातील. 14 धावा धावफलकावर आहेत आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजेच 18 बॉल 29 धावांची. गोलंदाजी मार्कवर आता एक्सपिरियन्स कंपेनर मिस्टर उदय पाटील येतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल मिस्टर दीपक पाटील. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळायचा होता, स्विच केलं स्वतःला आणि स्विच करताना मात्र कुठेतरी व्यवस्थित बॉडी बॅलन्स झाला नाही आहे, चेंडूची ओळख पटली नाही आहे आणि त्यामुळेच मात्र पहिला बॉल या दुसऱ्या षटकातला डॉट.
एक तरफ अवी पाटिल अच्छे फॉर्म में नज़र आ रहे हैं तो दूसरी तरफ दीपक थोड़े से स्ट्रगल करते हुए नज़र आए हैं। 2 गेंदें खेली है, अभी तक खाता उनका खुला नहीं है, गेंद बल्ले पर नहीं ले पा रहे हैं और स्ट्रोक सिलेक्शन उतना परफेक्ट उनका अभी तक रहा नहीं है। उदय गोलंदाजीची जी कमांड सांभाळतोय, कारण महत्त्वाचं आहे पहिल्या डावामध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि कॅप्टन म्हणून तो या ठिकाणी आलेला आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेहमीच म्हटलं जाते. उदय राईट आर्म ओव्हर. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, खूप चांगली ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. चांगली विचारसरणी या ठिकाणी दीपकची पाहायला मिळते की स्ट्राईक रोटेट केले, कारण त्याला माहिती आहे की अभि पाटीलची बॅट झळकते तळपते. जी हाँ, ये अच्छी सोच मानी जा सकती है। अच्छे तरह से गेंद को ड्राइव किया था सीधे बल्ले से। वीआईपी मंच पर कई सारे मेहमान खेल का लुत्फ उठाते हुए आप सभी का हार्दिक स्वागत है। स्कोर 15 पर पहुंच चुका है, अब 16 गेंदों में 28 रनों की ज़रूरत। उदय राईट आर्म ओव्हर. हो यावेळेस मात्र बुचकळ्यात टाकणारा हा बॉल होता, खोलबट्टेपचा बॉल होता, थोडासा टर्न देखील बॉलला मिळतो. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो बोटांची जादू खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. किती अँगलने किती डिग्रीने हा बॉल टर्न केला आहे गोलंदाज उदय पाटीलने. शार्प टर्न लिया है गेंद ने, लेग ब्रेक गेंद थी, लेकिन बैट्समैन को पहले ऐसे लगा कि शायद फुल टॉस गेंद आ रही है, बिल्कुल भी परख नहीं पाए थे। यॉर्कर लेन पर भी रखी हुई गेंद थी। फुल टॉस बॉल ही मात्र एक घोडचूक ठरू शकणार आहे. त्या ठिकाणी मिड विकेट रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी येईल. चांगला थ्रो या ठिकाणी एवढ्या लांबून मिड विकेट रिजनमधून यष्टिरक्षकाकडे थ्रो करणं मात्र ते देखील एक खरंच अभ्यासाची गोष्ट आहे, सरावाची गोष्ट आहे. दरम्यान एक धाव तर ॲड केली जाईल, धावसंख्या जाईल बिनबाद 16 रन्स. ज़बरदस्त गेंदबाजी, हालांकि पिछली गेंद ज़रूर कमज़ोर रही थी लेकिन उसका ज़्यादा लाभ बल्लेबाज उठा नहीं पाए और कहीं ना कहीं बाल बच गए उदय पाटिल। लेकिन अभी तक अच्छा ओवर साबित हो रहा है, 4 गेंदें की है, सिर्फ 2 रन उन्होंने खर्च किए हैं और कहीं ना कहीं खेल को थोड़ा सा धीमा करने में कामयाब रहे हैं। दीपक पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. मनीषा घेऊन आले आहेत की आपल्या गावच्या जवळ ही स्पर्धा चालू आहे आणि मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयास केला जातोय. वारंवार प्रयास फक्त प्रयासच राहतोय, कारण चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज उदय पाटीलची. लेग बाईची एक धाव ॲड केली जाईल आणि अजून एक जमेची बाजू ठरते की एक फलंदाज चांगला खेळ करतोय पण दीपक पाटील देखील स्ट्राईक रोटेट करतोय. लेग बाईची एक धाव ॲड केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 17 सिंगल डबल्स ज़रूर महत्वपूर्ण है लेकिन कहीं ना कहीं बीच बीच में बड़े स्ट्रोक्स भी लाजमी है। और अब दोनों भी ऑनफील्ड अंपायर्स की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि तीसरे अंपायर की सुविधा अब उपलब्ध हो गई है और साथ में बीमर के लिए भी रिव्यू लिया जा सकता है। धावसंख्या 17. चांगली गोलंदाजी या ठिकाणी उदयने आतापर्यंत हाताळले. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी फलंदाजाचा पाहायला मिळाला आणि या दुसऱ्या षटकावर अधिराज्य गाजवते. बघा किती चांगल्या पद्धतीने बॉलची हाताळणी, गुडलेन बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पिच केलंय आणि उजव्या यष्टीच्या बाहेर बॉलला घेऊन गेला जाते. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जितू पॅकर्स नवगर संघासाठी उदय मात्र तारणहार बनून आलाय असं वाटते. 12 बॉलमध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 26 धावांची. या ठिकाणी कोकसे गावावरनं शुभेच्छा देत आहेत पंडित पाटील, जो संघ खेळतोय वडगर संघ आणि नवगर संघ आणि पूर्ण KK ट्रॉफी 2021ला त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद पंडित पाटील कोकसे. पहले ओवर में 12 रन आए थे, पेनल्टी के 2 रन भी मिले, वो एक एडवांटेज ज़रूर रहा। लेकिन दूसरा ओवर पूरी तरह से गेंदबाज उदय पाटिल के पक्ष में रहा, लाजवाब गेंदबाजी की उन्होंने। मात्र 3 रन आए दूसरे ओवर से। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 17 रन बिना किसी नुकसान के। विकेट कोई भी नहीं गिरा है लेकिन समीकरण थोड़ा सा कठिन होता जा रहा है बल्लेबाजों के लिए। 12 गेंदें शेष है, वडगर टीम को 26 रन चाहिए। कॅपॅसिटी दोन्ही संघांमध्ये आहे विजयाला गवसणी घालण्याची, कारण आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि काही मैदानाच्या आतमध्ये घडू शकते, कारण 2 गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावले. अक्षय सोनी थोडासा महागडा ठरलेला आहे, उदय पटेलने मात्र खूप चांगला बॅकअप अक्षय सोनीला दिलेला आहे आणि ते आता मोमेंटम सातत्याने आपल्याकडे ठेवावं लागेल आणि त्यासाठी संदीप हा नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय आणि 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज. या रात्रीच्या सत्रामध्ये 26 धावा, थोडासा सॉफ्ट कॉर्नर जातोय तो म्हणजे जितू पॅकर्स नवगर संघाकडे, पण गावदेवी वडगर संघाकडे ती स्ट्रेंथ आहे बॅटिंगची. जी हाँ, आने वाले बल्लेबाज भी बड़े खतरनाक है, खास तौर पर दर्शन पाटिल जो परिस्थितियों के मोहताज नहीं होते हैं, किसी भी परिस्थिति में आकर अच्छे शॉट्स लगा सकते हैं। गेंदबाज संदीप लेट कट का इस्तेमाल किया है, बैट का फेस खोलते हुए खेला है, सिंगल लिया और दूसरा रन बिल्कुल भी नहीं लेना चाहते हैं। स्ट्राइक अभी के पास, दीपक चले गए हैं नॉन स्ट्राइकर्स एंड पर, लेकिन दीपक की पारी बड़ी ही धीमी पारी रही है। 5 गेंदें खेली है, सिर्फ 2 रन उनके बैट से निकले हैं। सिव्व जो होता तो शांत झाला असं वाटते, कारण दीपकला मी कित्येक वेळा पाहिले आहेत
त्यांचा इंटरव्ह्यू देखील मी कव्हर केला आहे. दर्जेदार क्रिकेटपटू ते राहिलेले आहेत आणि अजूनही त्यांचा खेळ तो बहारदार आहे. पण आजचा दिवस मात्र दीपक पाटील यांचा नाही आहे असं जाणवते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अभि आहे, गोलंदाजी मार्कवर संदीप. ऑन साईडला खेळायचं होतं, पंचांकडे अपील केली गेली पायचीची आणि पायचीची अपील उचलून धरलेले आहे. पहिला हादरा बसतोय गावदेवी वडगर संघाला. धावसंख्या 18 असताना अविनाश बॅक टू पॅव्हिलियन. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा सजला. व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवर पाहुण्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे या ठिकाणी किशोर नाईक समाजसेवक कारिवली यांना विनंती करतोय की व्यासपीठावर स्थानापन्न झालेले या ठिकाणी कालवार गावचे माजी सरपंच गुरुनाथजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. कालवारचे माजी सरपंच गुरुनाथजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. तदनंतर कालवार गावचे माजी उपसरपंच प्रभाकर म्हात्रे साहेब यांचंही व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. या मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्या कारणाने आम्ही मध्येच या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सन्मान घेत आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. फुल टॉस बॉल आहे, व्यवस्थित कॅपिटलाइज करता आला आणि या बॉलला काउ कॉर्नर रिजन मध्ये अक्षय आहे त्या ठिकाणी मात्र थ्रो केला जाईल. धावाची संधी चालून आलेली आहे आणि आता मात्र फलंदाज बाद. पहिले 2 फलंदाज बाद झाले. दीपकला परतावा लागेल. बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा हादरा रिव्यू. यस, थैंक यू. रिव्यू लिया गया है. ऑन फील्ड अंपायर का निर्णय है कि फेयर डिलीवरी, लेकिन अंपायर के फैसले को चुनौती दी गई है बल्लेबाजों द्वारा. दर्शन ने ये रिव्यू लिया है. वडगर टीम का ये रिव्यू है. देखना है सक्सेसफुल होता है या फिर अनसक्सेसफुल होता है. लेकिन रनआउट के रूप में बैट्समैन आउट हुए हैं दीपक पाटिल. लेकिन कहीं ना कहीं उनका आउट होना मुझे एक रणनीति का हिस्सा लगता है, जिस तरह से वो स्ट्रगल कर रहे थे. एक्झॅक्टली, वेल सेड अजयजी. कारण महत्वाचं आहे, कारण स्ट्रगल करत होते दीपक पाटील. धन्यवाद मोनितजी. तदनंतर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले कालवार गावचे उद्योगपती मधुकर म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करतोय. मधुकर म्हात्रे. मेहमानों का मान सम्मान होता हुआ मंच पर फेयर डिलीवरी तीसरे अंपायर का निर्णय आया है, यानी कि रिव्यू भी गवा दिया है वडगर टीम ने और साथ में एक विकेट भी गवा दिया है. समीकरण बदलता हुआ स्कोर 19 पर पहुंच चुका है. यहाँ से जीतने के लिए अभी भी 24 रनों की आवश्यकता है, जबकि केवल 9 गेंदे शेष. स्ट्राईकवर आता जीत पाटील आहे. संकटमोचक फलंदाज म्हणून ओळखला जातो जीत. आणि या वेळेस बॉलला हुक केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग लेग मध्ये नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त एकच धावे. योगेश त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी येतोय. चांगले रिफ्लेक्सेस, चांगलं रिॲक्शन टाइम त्या ठिकाणी योगेशचं. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तदनंतर शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय मंगलदास म्हात्रे साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान KK ट्रॉफी 2021 मध्ये करतोय. आपण TV स्क्रीनवर पाहतोय मंगलदास म्हात्रे साहेब जे शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. दर्जा, कलात्मकता काय असते ते दाखवून दिले या ठिकाणी दर्शन पाटीलने. जबरदस्त रिव्हर्स शॉट. बॉल जातो सीमारेषा पार. मिळतोय दमदार दिमागदार चौकार. अद्भुत शॉट है ये, और इसी तरह के स्ट्रोक्स के लिए जाने और पहचाने जाते हैं दर्शन पाटिल. मिस्टर इम्प्रोवाइजर क्रीज पर आ गए हैं और ये देखिए उन्होंने ऐलान कर दिया कि मैं आ गया हूँ. और इस तरह के स्ट्रोक्स दर्शकों को और भी शायद देखने को मिल सकते हैं. बहुत अच्छे तरीके से इस गेंद को निकाला है पॉइंट की तरफ 4 रनों के लिए डीप में बाउंड्री लाइन के बाहर, और चौके की मदद से स्कोर पहुंच चुका है 24 पर. 24 रन और 19 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए वडगर टीम को. दर्जेदार. खरंच दबावामध्ये काही जण जबरदस्त फलंदाजी करत असतात. त्यातल्या त्यात दर्शन पाटीलने आपला दर्जा दाखवलेला आहे. अंडर प्रेशर गुड बॅटिंग. 7 बॉल 19 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अपील तर केली गेलेली आहे. पंचांकडे पण अपीलमध्ये एक उत्साह जाणवला नाही आहे. आत्मविश्वास नव्हता आणि हा बॉल डॉट जातोय आणि अशा पद्धतीने षटक संपते. तिसरं 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 24 झाले आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 बॉल्समध्ये 19 धावांची. थोड़ा सा कठिन लग रहा है
लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में। ये खेल ही ऐसा है, इसमें चीज़ें मुश्किल ज़रूर हो जाती है लेकिन असंभव कुछ भी नहीं होता है। 6 गेंदें और 19 रनों की दरकार है मैच को जीतने के लिए गांवदेवी वडगर टीम को। कहीं ना कहीं बल्लेबाजों ने जो डॉट गेंदें खेली है उसका परसेंटेज थोड़ा ज़्यादा है, उस वजह से अब इतनी बड़ी चुनौती उनके सामने खड़ी हो गई है। स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर अर्थातच पप्प्या मडबी, आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। त्या ठिकाणी जी लाईट व्यवस्था आहे ती बंद झालेली आहे। धन्यवाद। नाही, ते तिकडे समालोचन कक्षामध्येच आहेत। खरंच मेहनत आहे पप्प्या मडवी सरांची, कारण खूप चांगली मंडप व्यवस्था त्या ठिकाणी आहे। आणि जसं तुम्ही कॉल केला, आमचा कॉमेंट्री बॉक्स मात्र उजळतोय त्यांच्या माध्यमातून। स्वरगंगा डेकोरेटर्स देखील आम्ही त्या ठिकाणी खास कौतुक करतोय। दर्जेदार मंडप डेकोरेटिंगची व्यवस्था, खूप चांगली रेलिंग या ठिकाणी स्वरगंगा मंडप डेकोरेटरची। पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय। 6 बॉल्समध्ये 19 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय। गोलंदाजी मार्कवर मिस्टर जितेंद्र कडव गोलंदाजी मार्कवर येणार आहे आणि चौथ्या षटकाची जबाबदारी तो स्वीकारतो। 6 बॉल 19 धावांची गरज। स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल जीत पाटील, नॉन स्ट्राईकला दर्शन। जितेंद्र यावेळी शफल झाले, शफलून थोडंसं बॉडी पोझिशन ऑकवर्ड झाली होती, हुक करायचा होता पण तो पवित्रा कुठेतरी हलकासा चुकला गेला आणि त्यामुळेच वाईड या नियंत्रण रेषेच्या बाहेर येऊन हा फटका खेळायचा होता, हुक करण्याचा प्रयत्न फसतोय। कहीं ना कहीं फाइन लेग बाउंड्री पर कोई खिलाड़ी नहीं है, उसका फ़ायदा उठाने का प्रयास था। सोच अच्छी थी लेकिन एग्जीक्यूशन खराब रहा। 5 बॉल 19 धावा। यावेळी सरळ रेषेत खेळायचं होतं पण वाईड यॉर्करचा या ठिकाणी पर्याय वापरलेला आहे आणि दर्जेदार गोलंदाजी जितेंद्र कडवची तुम्हाला पाहायला मिळते। अगदी समोर ठेवला होता पण मात्र त्याला कन्वर्ट करता आला नाही आहे जीत पाटीलला। बिल्कुल पॉपिंग क्रीज में टप्पा देखने को मिला गेंद का। शानदार गेंदबाजी करते हुए जितेंद्र, और अब ये चुनौती और भी कठिन लग रही है बल्लेबाजों के लिए। 4 गेंदें 19 रन। यावेळेस मात्र फटक्यामध्ये आत्मविश्वास नव्हता पण नक्कीच पंचांकडे लक्ष वेधलं जाणार आहे। लाईन चेक करावी लागणार आहे। उजव्या यष्टीच्या खूप जास्त पायर आहे, वारंवार शफल होऊन खेळण्याचा प्रयास केला जातो आणि त्यामुळे जीतला फॉलो करतायत जितेंद्र कडव आणि फॉलो करताना मात्र कुठेतरी दिशा भरकटली। वाईट बॉल मिळालाय। अतिरिक्त रन जरूर मिला है लेकिन बड़े शॉट्स की सही मायनों में आवश्यकता है वडगर टीम को। पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूच्या रेषेत येण्याऐवजी फक्त खडे खडे फटका खेळण्याचा प्रयास जीत पाटीलचा केला जातोय आणि त्यामुळेच मात्र कुठल्याच प्रकारच्या धावा मिळत नाहीये। हलकासा लेग कटर हा बॉल जितेंद्र कडव हाताळतोय आणि त्यामुळेच मात्र या फिरकीच्या जाळ्यात अडकतोय जीत पाटील। ज़बरदस्त गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी इस अंतिम ओवर में करते हुए जितेंद्र। इस बार बल्लेबाज से दूर रखने का प्रयास। वाइड गेंद है, ये दूसरी वाइड गेंद। 2 वाइड गेंदें ज़रूर की है लेकिन उसके अलावा 3 डॉट गेंदें भी उन्होंने की है। उनको पता है कि 2-3 वाइड गेंदें भी करते हैं तो कोई ज़्यादा नुकसान होने वाला नहीं है। काफ़ी सारे रन है उनके पास बचाने के लिए। 3 गेंदें शेष है, जीतने के लिए 17 रनों की ज़रूरत। बॅलन्स केलंय म्हणजे जितेंद्र कडव यांनी। चांगला बॉल होता, लो फुल टोस्ट यावेळेस आडव्या पट्टीने खेळले। मिड विकेट टीचरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राज। 1 धाव मिळते, 1 धावाची वाढ केली जाईल। स्ट्राईकवर आता दर्शनला स्ट्राईकवर आणणं हे मात्र मला असं वाटतं प्रमुख टार्गेट असायला हवं होतं जीतचं, पण त्याने मात्र स्वतःवर आत्मविश्वास दाखवला पण तो मात्र या ठिकाणी पूर्ण करता आला नाही आहे। धावसंख्या 27। और जिस तरह से दीपक पाटिल ने भी शुरुआत की, कहीं ना कहीं शुरुआत में उन्होंने काफ़ी डॉट गेंदें भी खेली, दबाव वहाँ पर बना। दर्शन पाटिल वन डाउन खेलने के लिए आए ज़रूर लेकिन केवल 3 ही गेंदों का सामना अभी तक उन्होंने किया है, उसमें एक चौका भी जड़ा है। ज़्यादा स्ट्राइक उनको मिला नहीं और अब कहीं ना कहीं औपचारिकताएं शेष। 2 बॉलमध्ये सरळ धावांची गरज असताना खूप चांगल्या पद्धतीने कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला। बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे, दर्जेदार फटका, कलात्मकता, दर्जा इकडे प्रस्थापित करतोय फलंदाज दर्शन पाटील। निश्चित रूप से ये स्ट्रोक देखने के बाद दर्शक भी सोच रहे होंगे कि जीत पाटिल या दर्शन पाटिल जो है वो ओपन करने आते तो शायद मैच का नतीजा कुछ और हो सकता था, लेकिन ये अगर और मगर की बातें हैं। सही तो ये बात है, यहाँ पर सत्य तो ये है कि गेंदबाजी लाजवाब रही है। उदय पाटिल का ओवर जहाँ से मैच का कहीं ना कहीं टर्न हुआ और उसके बाद संदीप ने भी लाजवाब गेंदबाजी की। अंतिम ओवर में जितेंद्र ने भी बढ़िया गेंदबाजी की है। 1 गेंद शेष, 12 रन चाहिए। जितेंद्र कडव राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेस बॉलला पुल केलंय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळालंय की नाही पाहूया। डिस्टन्स मिळालं नाहीये। मिड विकेट रिजनमध्ये झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि अशा पद्धतीने गावदेवी वडगर संघाचं आव्हान या स्पर्धेतलं संपते आणि जितू पॅकस नवगर संघ पुढची चाल करते। विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी वडगर। बहुत ही शानदार खेल का प्रदर्शन जीतू पैकर्स नवघर टीम द्वारा।
आखिरकार ये मुकाबला 11 रनों से जीतने में कामयाब हुई है जीतू पैकर्स नवगढ़ टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन जीतू पैकर्स नवगढ़ एंड हार्ड लक गांवदेवी बड़गढ़। अच्छा मैच देखने को मिला, अच्छे स्पिरिट के अंदर दोनों भी टीमों ने क्रिकेट खेला और जीतने वाली टीम को वडगर के खिलाड़ी बधाई देते हुए चलते हैं मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी वन एंड ओनली द एक्सपीरियंस कैंपेनर ऑफ जीतू पैकर्स नवगढ़ मिस्टर उदय पाटिल। 21 रनों की शानदार पारी खेली और उसके बाद जब गेंदबाजी के लिए आए तो किफ़ायती ओवर भी किया। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। या ठिकाणी नुकताच जो सामना संपन्न झाला गावदेवी वडघर वर्सेस जीतू पॅकर्स नवगढ़, अतिशय सुरुवातीला असं वाटलं होतं की हा सामना रंगतदार होईल, मात्र अतिशय चांगली गोलंदाजी झाली नवगढ़ संघाची आणि या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जो मानकरी ठरलेला आहे या सामन्यातील हिरो उदय पाटील। आणि खरोखरच अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांची शरीरयष्टी मजबूत, त्यांचे फटके जर बघितले त्यांनी जे सिक्सर्स लगावले अतिशय सुंदर फटके आणि फटकेबाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्याला म्हटलं जातं आहे तेच उदय पाटील। मी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष मंगलदास म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे। मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील हिरो उदय पाटील, मंगलदास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते बक्षिसाचं वितरण। धन्यवाद। आणि उदय पाटील आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तदनंतर आपण मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। मी नीलमजी नाईक यांना विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न झालेले खरोखरच त्यांच्या गावचा संघ या ठिकाणी पराभूत झालेला आहे वडगर गावचा आणि वडगर गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती सुषमाताई जालिंदर पाटील यांचा व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान। आणि या स्पर्धेची गोड आठवण सदोदित राहावी झालेले खारबाव गावचे 40+ खेळाडू महेंद्र दादा पाटील